तटकरे सुनेत्रा साहेब पवार या उपमुख्यमंत्री होण्यासाठी उत्सुक नव्हत्या अशा प्रकारचं थेट वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. त्यांना जबरदस्तीने उपमुख्यमंत्री करायचे. केलं एक असं आहे की जो निर्णय झाला तो सहमतीने झाला, पक्षामध्ये एकमताने झाला. आता त्याच्याबद्दलचं भाष्य करण्याचा इतरांना अधिकार काय येऊ शकतो, कारण हा राजकीय निर्णय आहे. राजकीय निर्णय घेण्याचा राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि आमचा राजकीय पक्ष भारतीय निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दादांच्या नेतृत्वाखाली योग्य म्हणजे तो आहे मान्यता प्राप्त असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा आम्हालाच आहे. तटकरे साहेब सीपी राधाकृष्णन यांची देखील भेट घेतली, राज्यसभेचे सभापती. वहिनींनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे का नाही, कारण वेगवेगळ्या चर्चा खूप सुरू आहे. राजीनामा दिलेला नाही. राजीनामा देण्याच्या संदर्भात विषयी त्या ठिकाणी झालेला नाही, कारण उपराष्ट्रपती महोदय हेच राज्यसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी किंवा सभापती असल्यामुळे त्यांच्याकडे एक भेट घेणं त्यांची हा एक त्याच्यातला आजच्या या संबंध दिवसभरातल्या त्यांच्या भेटीमागचा जो पुढच्या काही दिवस राज्यसभेचे खासदार पंतप्रधान काय म्हणाले की एनडीएचे घटक पक्ष म्हणून तुम्ही सोबत असणार आहेत, असं काय आश्वासन तुम्ही दिलेलं आहे का? आम्ही एनडीएमध्ये आहोतच. आश्वासन देण्याचा मुद्दा काय? एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला आणि आज बहिणी उपमुख्यमंत्री म्हणून एनडीएचे घटक पक्ष म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही काम करतो. त्यामुळे वेगळं म्हणण्याचं काही कारण येतच नाही. जे सोबत यायचं म्हणतात ते अजून राजीनामा का नाही? कुठला उपमुख्यमंत्री पदाची चेअर घेतली आहे, राज्यसभेचा राजीनामा. एक असं आहे की कुठल्याही व्यक्तीला राज्याचं किंवा देशाचा मंत्री होत असताना 6 महिने त्या ठिकाणी त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा अवधी त्या ठिकाणी असतो. अशा वेळेला इतर सभागृहाचं सदस्यपद त्यांच्याकडे असेल तर तेही कायद्याने ठेवता येतं. आपण त्याचं उदाहरणच बघू शकतात की आदरणीय दादा ज्या वेळेला 91ला लोकसभेचे सदस्य झाले त्यावेळेला श्रद्धेय पवारसाहेब देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्यावेळेला सुद्धा दादा राज्यामध्ये जाऊन राज्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये. त्यावेळेला सुद्धा दादा लोकसभेचे सदस्य होते. अशी अनेक उदाहरणं आहेत. मी हे उदाहरण दादांचा दिलं का तर आज त्या परिवाराशी निगडीत असलेला प्रश्न आहे म्हणून मी त्या ठिकाणी उदाहरण दिलं. रोहित पवारांनी दादांचा अपघात नसून तो घातपात आहे असं दादांचा मृतदेह फुगला होता अशा पद्धतीचा आरोप किंवा दादांचा मृतदेह फुगला होता अशी माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली की दादांसारखं देशातलं लोकोत्तर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री, विकासाचं दृष्टी असलेलं नेतृत्व यांचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं त्याची सखोल चौकशी. अशा पद्धतीचं विमान अपघात होतं त्याच्यासाठी ज्या तपास यंत्रणा आहेत देशामध्ये असतील किंवा जगभरामध्ये असतील त्यांच्यामार्फत ही चौकशी भारत सरकारने राज्य सरकारने करावी आणि त्यातील सत्य देशांतील जनतेच्या पुढे आणावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे.